ज्या घरात उंबरठ्याची पूजा अशा प्रकारे करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच. मोठ्यातली मोठी घरं आणि छोट्यातली छोटी घरं हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाहीत. उंबरठ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते. बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना गोष्टी समजत नाहीत. म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरठा हा एक मर्यादा म्हणूनच ओळखली जातो. म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते. लाकडी उंबरठा शुभ मानला जातो. आजकालच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा. दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता. वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात. असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही. ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक हे धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता. उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान. उंबरठा म्हणजे लाकडी दरवाजाच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबरठा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबऱ्याच्या खोडापासून बनवत असे. या वृक्षाला नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवण्याच्या या लाकडाचे नाव उंबरा असे पडले असावे. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा. म्हणजेच माता लक्ष्मी प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते. त्यामुळे घराचा उंबरठा शक्यतो तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा. घराच्या बाहेरील अंगण व ओटा तो देखील स्वच्छ असावा. उंबरठ्याचा वृक्ष हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे. साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणूनच औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरास धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. म्हणून दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरठ्याची पूजा करावी. मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकवू नयेत. त्यावर आपले पावले पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो. उंबरठ्याची फक्त पूजा करावी. उंबरठ्यावर सर्व देवतांचा वास असतो असे म्हटले जाते. जर तुम्हाला लक्ष्मीची पावले चिटकवायची असतील तर तुम्ही ती पावले उंबरठ्याच्या एका बाजूला चिटकवावीत. दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास सदैव राहतो. उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा 2 वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. किमान 15 मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा.
सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा. काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरठ्याची पूजा न चुकता करायच्या. उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते, तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते. उंबरठ्याचे महत्त्व. या रांगोळीमुळे घरामध्ये जीवजंतू प्रवेश करत नाहीत. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा. उंबरठ्याची घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो. उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे घरातील व्यक्तीलाच या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणकोणते उपाय करावेत? चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी. असे करणे खरे तर शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते. अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येते. अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते. बाजूबाजूचा दरवाजा शोभत असेल तर आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे. परंतु वास्तूनुसार 2 दरवाजे नेहमीच शुभ मानले जाते. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचाच बनवावा. खरं तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजा चौकटीशिवाय अपूर्ण असतो. घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शुभ लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ ही गणपतीची 2 मुले आहेत. म्हणूनच मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहितात. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते. शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते. उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका. जेव्हाही तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नका. तो अशुभ मानला जातो. उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसून खाऊ नये. कर्ज वाढत जाते म्हणून नेमके काय, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही, म्हणून कर्ज वाढत जाते. उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला. उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी. पण किती अर्थ होता या लाकडाच्या पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायचा पूर्वी कोणीही दजत नव्हते. 7च्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा नियम होता. आता तर कोणी 12च्या आतही घरात येत नाही. आणि त्यामुळे जग किती बदलले आहे, गुन्हेगारी किती वाढली आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे. आमच्या घरात उंबरठा ओलांडून लेक आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा. ज्या घरात उंबरठा नाही ते काय घर म्हणावे का? ज्या घराला उंबरठा नाही तिथे कोणाचाच पाय पुसणं रुग्णाला नसतो असं म्हणतात. अहो जाओ घर तुम्हारा, सणवार आला की उंबरठा समोर जायचा, त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जायची, दारावर तोरण बांधले जायचे. तेच आता फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झाला आहे. शक्यतो घराला लाकडीच उंबरठा असावा. यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही. दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो. असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही.
वास्तुशास्त्रानुसार असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे दारांच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी. तुटलेली दरवाजांची चौकट अशुभ मानली जाते, तसेच उंबरठा देखील तुटलेला नसावा. आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते, काहीच आडपडदा नसतो. कोणीही उपटसुम येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना. माणसांच्या मर्यादा किती सुधारल्या ना आपण. नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लागतं घरात प्रवेश करते. उंबरठ्याला गृहीत धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंबरठ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरठा असतोच एक मर्यादा. उंबरा असणे एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चप्पलच्या सोबत बाहेर काढून ठेवायचा जागा म्हणजे उंबरा. प्रवेश असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्यांनी वेश ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातूनच बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजेच उंबरठा. उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते खरे. अगदी खरी गोष्ट आहे. उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हेही कळत नाही. जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आई बाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आई बाबा आपल्यासाठी काय करतात. घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं. अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो. आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं. मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबराच असतो. उंबरठे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा तितकंच खरंच आहे. पण उंबरठा दिसताना आपल्यावर आपल्या अमर्यादा केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जगांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भाडं लागतं. हे भाडं कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमी सुंदर आणि हसतं-खेळतं राहतं. उंबरठा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे अपवित्र असेल, वाईट असेल, त्या वस्तू असतील, विचार असतील त्यांना उंबरठ्याच्या आत थरा नसतो. मग जे काहीही असू द्या. भ्रष्टाचाराला पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल, वाईट विचार असतील त्यांना उंबरठ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे लोक वाईट प्रवृत्तीचे कोणी आले आहेत तर उंबरठ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणूनच पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असायच्या. चहापाणी गप्पा गोष्टी बाहेरच मारायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आलंय याचे भान असायचे. आता काय भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर घरातील संस्कार, श्रेष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरते. उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला 2 काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबरठ्याची मर्यादा असते. तसेच ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रयोग येतो. तसेच उंबरठा मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे. म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातूनच आदर्श घेईल. एकूणच काय तर उंबरठा ओलांडताना मर्यादेचे भान ठेवू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.